आचार्य विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन VDF स्कूल ऑफ फार्मसी लातूर प्रथमतः GTV न्यूज या चॅनलचं मनपूर्वक अभिनंदन करतो। या चॅनलचे मेन एडिटर श्री गुलाबराव पाटील यांचंही अभिनंदन करतो। आणि या मुलाखतीला सुरू करण्यापूर्वी मी ज्या क्षेत्रामधून येतो त्या फार्मसी क्षेत्राबद्दल मला थोडं बोलायचं आहे। आज भारत या देशाला फार्मसी ऑफ द वर्ल्ड या किताबानं भूषवलं जातं। त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये हे क्षेत्र औषध निर्माण शास्त्राचं क्षेत्र जे आहे ते एवढ्या वेगाने विकसित झालेलं आहे। आज जगाच्या पाठीवरती आपण पाहिलं तर भारताची लोकसंख्या ही 140 कोटीच्या आसपास पोहोचलेली आहे। आणि एवढ्या सगळ्या लोकांना आरोग्य व्यवस्था देताना त्यांना व्यवस्थित अफोर्डेबल मेडिसिन मिळावं यासाठी भारतीय औषध निर्माण जी इंडस्ट्री आहे ते खूप जोमानं काम करते। यासाठी लागणारं मनुष्यबळ ते त्याच प्रकारचं उत्तम असावं यासाठी संस्थेतर्फे औषध निर्माण शास्त्र पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम या ठिकाणी राबवले जातात। दरवर्षी 100 ते 150 विद्यार्थी हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत। काही विद्यार्थी परदेशामध्ये पण आहेत। आपण रिसेंटली पाहिलं कोविडच्या कालखंडामध्ये जो काही आरोग्य व्यवस्थेवरती ताण आला होता तो ताण कमी करण्याचं काम त्या वॅक्सिननी केलं। आणि हा भारत देश असा आहे की आपण या देशाकडनं पूर्ण जगामध्ये फक्त कमीत कमी 9 महिन्यामध्ये हे वॅक्सिन बाजारात आणू शकलो आणि सगळ्यांचे प्राण वाचवू शकलो। खूप मोठी उपलब्धी त्या काळात घडलेली आहे। नजीकच्या काळामध्ये पाहिलं तर कॅन्सर असेल, डायबिटीज, मलायटिस असेल या आजारावरती सुद्धा नाविन्यपूर्ण संशोधन होणं गरजेचं आहे। आणि त्या संशोधनासाठी वेगवेगळे रिसर्च वेगवेगळे संशोधन करणं, पेटंट्स घेणं हे काम सध्या भारतामध्ये खूप तीव्रतेनं चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या संस्थेकडनं काम केलं जात आहे। आणि भविष्यामध्ये भारतामध्ये सर्वांना अफोर्डेबल मेडिसिन, चांगल्या क्वालिटीचं मेडिसिन, जेनरिक मेडिसिन सगळ्यांना मिळावं, उपलब्ध व्हावं यासाठी आमच्याकडनं प्रयत्न केला जाईल। त्या दर्जाचं शिक्षण दिलं जाईल आणि भविष्याच्या काळामध्ये जगाच्या पाठीवरती भारताची ओळख जी आज फार्मसी ऑफ दी वर्ल्ड म्हणून आहे तीच ओळख कायम करून आजच्या काही 64 गोष्टीमध्ये आपण काम करण्याची गरज NEP 2020 मध्ये नमूद केलेली आहे। जी रिसेंटली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे। त्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे ज्या 64 स्किलची गरज आहे त्यामधल्या कुठल्याही स्किलमध्ये आपण 1 नंबर नाही आहे, पण 2-3 रँकिंगमध्ये आपण साधारणपणे 40 ते 45 एरियामध्ये आपण पुढे आहोत। त्यामध्ये अग्रगण्य स्थान हे फार्मसीचं आहे। दुसरं स्थान आहे आपण जे ॲग्रीमध्ये जे काही रिव्हॉल्युशन केलं ते आहे। आणि नजीकच्या काळामध्ये ह्या सगळ्या एरियाजमध्ये जर आपण काम करू शकलो तर निश्चितपणे भारतामधले युवक यांचं स्किल डेव्हलपमेंट होऊन आज जे इंडियन टेक्निकल मॅनपॉवर जगामध्ये रिकग्नाइज आहे त्यामध्ये खूप मोठा वाटा आपला असेल आणि आपण जगज्जेते असू या आशयासह आजच्या या मुलाखतीमध्ये मी पुनश्च एकदा ही मुलाखत घेतल्याबद्दल श्री गुलाबराव पाटील यांचा धन्यवाद व्यक्त करतो। आणि GTV न्यूज या चॅनलला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।